त्यांना फक्त काय पाहिजे, दिवा पाहिजे. आणि दिव्यासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहेत. हा, आमचं म्हणणं काय आहे, आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहित आहे का? गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमच्यावर जे अन्याय झालाय, 89 जणांचे गुन्हे दाखल झाले. ते जे आम्ही मतदान केलं ते मतदान आमचं गेलंय कुठं? एवढं मतदान आम्ही रामभाऊला केलंच नाही. ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपासायचं होतं. आणि ह्या मुद्दा सोडून हे दुसरंच बोलतात. या बापू तुम्हाला बोला. बरं का, मला काय बोलता येत नाही जास्त. बरं का, आज गोपीचंद पडळकर साहेबांनी आरेवाडीला लाखो धनगर गोळा केली आणि त्या धनगरांचा भंडारा उचलून घेतला. हा, भाजपला मतदान करणार नाही. आणि 15 दिवसात गोपीचंद भाऊ तिकडे गेलं भाजपमध्ये. येते तोपर्यंत बोलतो. काँग्रेस पक्षाचे प्रदेश आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रमुख नेते, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय, पण तसं निघालं नाही. तर आपण एकदा मतदान घेऊन बघावं. भाऊ, आपणच आपलं मतदान घेऊन बघावं. मतपत्रिका छापल्या, शासनाला अधिकारी द्या, पोलीस द्या म्हणून विनंती केली, त्यांनी नकार दिला. इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था ती तसं बॅलेट पेपर, ती शाई लावणं, हे सगळं करून गावाने मतपत्र, पोलिसांनी इतका दबाव आणला. 2-2.5 हजार पोलीस आणि 144 गावात 3,500. हा, तर ते आणि पुन्हा 144 कलम लागू केलं, काहीवर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं. आणि एक जरी मत पिटीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय. मतदान हा फंडामेंटल राईट आहे. तो कुणाला द्यायचं हा त्याची त्याला प्रश्न आहे. आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे. त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असा ग्रामसभेनं ठराव केलाय. ग्रामसभा सुप्रीम आहे, सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यात इंटरफेअर करत नाही. ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येतं. फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे, त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे, काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा नसला पाहिजे, एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे. पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ऍक्टिव्हिटीवर. काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावानं नंदुरबारला, तर त्याला काही हरकत आली नाही. कुणी पोलिसांनी त्याला अडवलं नाही. मतदान झालं, आडव्या बाटलीला जास्त मतदान पडलं, गावात दारू विकायची नाही असं ठरलं. तसं गाव आपला निर्णय काही घेऊ शकतो. हा तर मतदानाचा अधिकार आहे. माझं मत 5 वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे. आणि ते गेलं नाही म्हणून आतला जो मार्केटवाडीचा आवाज आहे तो ह्योच आहे की आमच्या दिलेल्या म्हणण्याप्रमाणे मतदान निघालं नाही. आणि मागणी काय? भाजपच्या विरुद्ध नाही, सरकारच्या विरुद्ध नाही, केंद्र सरकारच्या विरुद्ध नाही. आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे की इथून पुढची इलेक्शन्स ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. जनतेला ह्या निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे. हा मतदान घेऊ नये, त्यांनी घेतलेले चुकीच झाले, त्याला मारा, कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही. मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर. पत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पिटीत टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते. आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे. हा लोकशाही मधला आधार आहे. आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली. इथं आता म्हणले की तुम्ही सुरू केलं, अमुक सुरू केलं, मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही, कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत, रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत. काय हो की आपलं 2 ला 2 बोलायचं आणि 10 ला 10 बोलायचं. अहो एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लावू म्हणलो.
हा कुठला न्याय आहे? ही बंदूक तुम्हीच निर्माण केली, तुम्हीच बंदूक निर्माण केली, अरे तो आमच्या छातीला लावतोय ती बंद कर असं म्हणतोय आम्ही. त्याला उत्तर काय, तू बंदूक तयार केली म्हणून काय आमच्या छातीवर नळी लावतो का? आणि तू नळी लावपर्यंत आम्ही गप्प बसायचं का मारायचं? हा विषय आहे. आणि म्हणून बंधूंनो, हा आवाज आहे, हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आलो. एवढा मोठा गाजावाजा करायचा. मगाशी मी ऐकलं शरद पवार, तुम्हाला नीट सांगतो, देशाचे पंतप्रधान हे अख्ख्या देशाचे नेते असतात, त्यांच्याबद्दल आदरयुक्त बोललं पाहिजे. विरोधक असो कोणी असो. राहुल गांधी देशाचे विरोधी. तू तर स्वप्न सुंदरीच जणू. डीसीपी मॅम. डीसीपी नेते आणि प्राईम मिनिस्टर दोघांना आहे. हे मगा राहुल गांधीला कसं आरोतुरं बोलत होते, किती अर्वाच्य भाषेत बोलत होते, हे तुम्ही बघितलं पाहिजे. शरद पवाराला वय काय, त्याचे नातू तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता? बरं, इथं यायची तुम्हाला गरज काय? हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्केटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपरवर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला, तो जगाला भावला. आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत. आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत. तेव्हा तुमचं इथं काय काम? ईव्हीएमचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे. तुम्हाला निवडून ईव्हीएम न आणलंय, मग तुम्ही ईव्हीएमची मिरवणूक का काढताय? तुम्हाला काय पडले? तुम्ही तर आता निवडून आलाय, सत्तेत आहे ना. आम्ही पराभूत झालोय. आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे, आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमच्या मतात छेडछाड झाली म्हणणं हा न्याय मागणीचा अर्ज आहे. ते कोर्टातही मागू शकतो, निवडणूक आयोगाला मागू शकतो, नाही तर आम्ही आंदोलन करून मागू शकतो. आणि ह्याच्यावर आता भारतात सगळं जन्मत रेट्या उठणारच आहे. पण त्याच्या आधी मार्केटवाडीच्या लोकांशी संवाद करावा, प्रत्यक्ष काय झालंय बघावं. प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात, त्यांना माईक व्हायला लगेच पुढे धरतात, ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात. तेव्हा बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे, माहिती घेऊन बोललं पाहिजे. म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले. ते काय गाजावाजा करून इथं सत्कार आहे, फार मोठा समारंभ आहे असं नाही. तेव्हा मार्केटवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे. फक्त मार्केटवाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजीपर्यंत पोहोचवावा, देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपरमध्ये होतील. ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाचं मत आहे हा विषय काँग्रेसने घेतला पाहिजे, कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. आणि म्हणून मार्केटवाडीच्या लोकांची तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मार्केटवाडीची लोक तुमचं ऐकायला उत्सुक आहेत. मी जास्त वेळ बोलणं बरं नाही, पण हा आवाज आपण मांडावा असं मी आपल्याला विनंती करतो. इथं सगळेच गावकरी 1-2 मिनिटं भाऊ, एवढी गर्दी होती आणि वाहनं होती, त्यामुळे सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला 2 मिनिटं होत आहेत. आले का? हा. आणि म्हणून ह्यो आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्केटवाडीनं त्याची फुंकार टाकला, चिनगारी हितं पिटली, आता त्याचा वनवा देशभर चाललाय. आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले, सगळीकडे मतदान अशा प्रकारे. काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे 4 गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान घेणार. आता कराडला सगळे करायला लागले, साताऱ्याला करायला लागले. हा कुणीही अधिकारी आणि पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही. आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतच होते. आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरं स्वातंत्र्य मागायचंय. हे पोलीस सुद्धा आपलेच आहेत, कोणाचा मामा आहे, कोणाचा काका आहे, आपलेच भाऊ आहेत. त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या. इंग्रजाच्या पोलिसासारखं दांडकन बडवीन म्हणला तर आता 70 वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे. इंग्रजाला भिली नाही, फासावर जायला भिली नाही, ती काही सामान्य भिणार नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा, लॉ अँड ऑर्डर बघा. कोणाचाही तसा कायदा हा मोडण्याचा उद्देश नाही. आमचे मोठमोठे नेते येत आहेत, आम्हाला येणं काम आहे, आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे, संवाद करणं हा त्याचा आहे. पवार साहेब परवा म्हणले मी इथं आलो, देवेंद्र फडणवीस म्हणले पवार साहेब चुकतायत, मी इथं आलो, चूक केली, तुमच्याशी बोललो, चूक केली. तेवढं पण पवार साहेबाला अधिकार नाही. काय चाललंय सध्या? आणि म्हणून
देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे. पोलीस स्टेशनला सुद्धा ह्या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय. भाऊ, एसपीचा फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात नाही. कुठलीही गरीबाची केस असू दे, वरून आदेश आला तर, फडणवीसाचे जसे आदेश आहेत असं पोलीस सांगतात, वरून आदेश आला तरच अर्ज. कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर, नाहीतर वरनं तर आण. आता वर कोण जाणार एसपीला मुख्यमंत्र्याला बोलायला? पोलीस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला, त्याचं कार्यालय कशाला, कशासाठी केलंय? सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहेत ते, आणि ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग अवघड होईल, मग आंदोलन दुसरीकडेच जाईल. तेव्हा अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा सांभाळा. या आंदोलनाला कोणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका. घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या, कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे. आम्ही हायकोर्टात तुमच्या विरुद्ध गेलोय काल, आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट आहे. आणि म्हणून बंधुरो, आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. माननीय भाऊ बोलते.